जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आज तुम्हाला मी सांगणार आहे जसं की बरेचशेच वेळा तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील बरेचशेच यूट्यूबवर की ग्रीन डॉट मोबाईलवर बरेचशेच जण येतात आणि बरेचशेच जण म्हणतात की ग्रीन डॉट आल्याने आपला मोबाईल हॅक होतो का नाही। आजच्या व्हिडिओत मी सांगणार आहे आणि ग्रीन डॉट येतो कशाने हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आणि ग्रीन डॉट हा बंद कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। म्हणजे की जो की मोबाईलच्या तुम्ही कधी कॅमेरा ओपन केला किंवा माईक किंवा कोणतीही गोष्ट जर ओपन केली जर ग्रीन डॉट येत असेल तर तो डॉट कशा पद्धतीतून बंद करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलोय। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हाऊ टू ग्रीन डॉट रिमूव्ह कसा करायचा। म्हणजे तुमच्या मोबाईलवर जसं की आता माझ्या मोबाईलवर बघू स्क्रीनवर तुम्हाला दिसतं इथे ग्रीन डॉट येत आहे। हा ग्रीन डॉट कशामुळे येतो बरेचसे जण म्हणतात की हा ग्रीन डॉट बरेचशा जणांच्या मोबाईलमध्ये येतो आणि हा ग्रीन डॉट बंद कसा करायचा की आपला मोबाईल हॅक आहे का हा ग्रीन डॉट दिसल्यामुळे सगळं काय तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही जर गॅलरी जरी ओपन केली तर बरेचशेच वेळा तुम्हाला इथे ग्रीन डॉट येत असेल किंवा तुम्ही कॅमेरा जरी ओपन केला तरी बघू शकता कॅमेरा जरी ओपन केला तरी सुद्धा तुम्हाला इथे बघू शकता अशा पद्धतीने डॉट येत आहे। बघू शकता लहानसा तुम्हाला इथे डॉट दिसत असेल बघू शकता येते जो की ग्रीन डॉट येत। हा ग्रीन डॉट कशामुळे येतो सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो तुम्ही जर कोणतीही ॲप डाउनलोड केल्यानंतर जी की त्याला परमिशन देता कॅमेराच्या परमिशन्स म्हणा ह्या सगळ्या परमिशन्स देता त्यामुळे तो ग्रीन डॉट येतो। असं नाही की त्या ग्रीन डॉटमुळे तुमचा मोबाईल आहे तो हॅक होत नाही। दुसरी गोष्ट तुम्ही जर समजा जसे की कोणताही कॅमेरा म्हणा किंवा माईक जरी तुम्ही यूज करत असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे ग्रीन डॉट जो की असतो इथे शो करतो। बरेचसे जसं की आता व्हॉट्सअपमध्ये जर तुम्ही गेला जसं की मी व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घेतो। व्हॉट्सअपमध्ये जर गेला आणि एखाद्याची चॅटिंग जी की असेल ती जर तुम्ही अशा पद्धतीने ओपन करून घेतली ओपन केल्यानंतर बघू शकता इथे कॅमेरा जी की ह्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तरी सुद्धा तो तुम्हाला इथे बघू शकता इथे ग्रीन डॉटचा ऑप्शन आहे तो तुम्हाला इथे शो होतो। म्हणजे की तुम्ही व्हॉट्सअपला ज्या परमिशन्स दिलेल्या असतात सगळ्या परमिशन्स अलाउ केलेल्या असतात त्यामुळे हा ग्रीन डॉट येतो। तुमच्या सेफ्टीसाठी हा ग्रीन डॉट असतो। असं नाही की तुमचा मोबाईल हॅक आहे। दुसरी गोष्ट मोबाईल हॅक कधी म्हणायचं शकता की कधी तुमचा जी की कॅमेरा म्हणा ही गोष्ट तुम्ही स्वतः यूज करताय म्हणून तो ग्रीन डॉट दिसताय। जसं की तुम्ही कॅमेरा ओपन केल्यानंतर जर ग्रीन डॉट इथे येत असेल तर बघू शकता सरळ सरळ तुम्हाला इथे ग्रीन डॉटचा ऑप्शन दिसतो म्हणजे की तुम्ही कॅमेरा स्वतः यूज करताय त्यामुळे तो जी काही ग्रीन डॉट येत आहे। जर समजा इथून मी बॅक घेतल्यानंतर जो की ग्रीन डॉट आहे तो जाणार आहे त्यानंतर मी व्हॉट्सअप ओपन केलं जरा समजा व्हॉट्सअपमध्ये जरी कॅमेऱ्यात गेलो तरी सुद्धा इथे ग्रीन डॉट आहे तो येणार आहे। म्हणजे की मी परमिशन्स दिल्यात की मी स्वतः यूज करत आहे व्हॉट्सअपमधले कॅमेरा म्हणा ह्या गोष्टी यूज करतो त्यामुळे हा ग्रीन डॉट येत आहे। मेन गोष्ट तुम्हाला सांगतो राहिली गोष्ट जी की हॅक कसं समजायचं। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तुम्ही कोणतेही थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल केली असेल आणि ते ॲप जर ओपन केल्यानंतर जर ग्रीन डॉट येत असेल तर सावध राहणं गरजेचं आहे कारण की तुमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही व्यक्ती आहे तो जी की आहे तो तुमचा कॅमेरा माईक आहे तो यूज करत आहे। ह्याला बंद कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो। जसं की समजा आता कॅमेरावर प्रेस करायचं आणि येथून ॲप इन्फॉर्मेशनमध्ये जायचं आहे आणि येथून तुम्हाला जी की परमिशनचा ऑप्शन होतो बघू शकता परमिशनचा येथून तुम्हाला जे की परमिशन्स जे काही असतील ते तुम्ही दिले असतील जर तुम्ही येथून बघू शकता जे की येथून डोंट अलाउ मी जे की आहेत त्या परमिशन्स केल्यात बघू शकता ज्या काही परमिशन दिल्यात बघू शकता येथून अशा पद्धतीने अलाउ करून घेतो। ओके तर आता मी जी की आहे ग्रीन डॉटचे जे की परमिशन्स होत्या ते सगळ्या मी केले आहेत बंद। आता बघू शकता मी कॅमेरा जर ओपन केला तर बघू शकता इथे मला परमिशन्स मध्ये जोपर्यंत मी परमिशन्स देत नाही तोपर्यंत जी की आहे तो कॅमेरा माझा जे ओपनच होणार नाही। ज्यावेळेस बघू शकता मी इथून जी की आहे अशा पद्धतीने सगळ्या परमिशन्स दिले आहेत ज्यावेळेस मी ओपन करतो बघू शकता इथून जी की आहे अशा पद्धतीने सेटिंगमध्ये मला परमिशन्स मागत आहे। ज्यावेळेस बघू शकता इथे परमिशन्समध्ये जी की मी क्लिक केलं जोपर्यंत मी सगळ्या ह्या परमिशन्स आहेत बघू शकता इथे क्लिक केलं इथून अलाउ करून घेतलं इथून क्लिक केलं बघू शकता इथून अलाउ करून घेतलं आणि त्यानंतर बघू शकता इथून बॅक आलं जर मी कॅमेरा ओपन केला तर बघू शकता येथे जी की आहे असा ग्रीन डॉट दिसत आहे। म्हणजे की हा ग्रीन डॉट आहे आपल्या सेफ्टीसाठीच आहे आणि आपण जी की स्वतः त्याला जी की आहे परमिशन्स दिले असतात त्यामुळे ग्रीन डॉट दिसतो। जर समजा तुम्ही एखादी थर्ड पार्टी ॲप यूज करत असाल आणि समजा जर ती ॲप जी काही तुम्ही कुठूनही डाउनलोड केली असेल आणि जर समजा ती ॲप ओपन केल्यानंतर जर तुमच्या मोबाईलवर सतत त्या ॲपचा ग्रीन डॉट दिसत असेल तर ती ॲप लगेच अनइन्स्टॉल करून टाका कारण की अशा ॲप सेफ नसतात। त्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिले ते सांगतो तुमच्या मोबाईलमध्ये जर ग्रीन डॉट दिसत असेल तर मोबाईल हॅक होत नाही। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करून द्या। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।